नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 28 मे. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या भागात. 28 मे 1883 रोजी थोर स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जवळच्या भगूर इथं झाला. बालवयातच आधी त्यांच्या आईचं हैजा महामारीत निधन झालं, तर 1899 मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांचं पितृछत्र हरपलं. थोरले बंधू गणेश तथा बाबाराव यांनीच त्यानंतर त्यांचा सांभाळ केला. बालवयापासून त्यांच्यामध्ये देशाप्रती, स्वातंत्र्याप्रती, स्वधर्माप्रती तीव्र भावना होत्या. मित्रमेळा ही संघटना त्यांनी नाशिकमध्ये शालेय जीवनात असतानाच सुरू केली आणि स्वातंत्र्याचा संकल्प केला. पुढे पुण्याला आल्यावर अभिनव भारत संघटनेची स्थापना करून देशभरातील क्रांतिकारकांसाठी काम सुरू केलं. लोकमान्य टिळकांचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. तिथल्या क्रांतिकारकांच्या कार्यात सहभागी झाले आणि त्यांचं नेतृत्व केलं. देशविदेशात भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक क्रांतिकारकांसाठी सावरकर हे आदर्श होते. 1857च्या उठावाला पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हणत सावरकरांनी त्यावर पुस्तक लिहिलं. या पुस्तकावर प्रकाशनापूर्वीच ब्रिटिशांनी बंदी घातली, तरी देखील या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आणि शेकडो क्रांतिकारकांनी त्यापासून प्रेरणा घेतली. त्यांच्या क्रांतिकार्यासाठी सावरकरांना 2 काळ्या पाण्याच्या शिक्षाही झाल्या. अंदमानात प्रचंड छळ सोसल्यानंतर 1921 मध्ये त्यांची सुटका झाली. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी समरसतेचं, अस्पृश्य निवारणाचं मोठं कार्य केलं. सहभोजनाचे कार्यक्रम केले. हिंदू समाजाच्या एकीसाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सावरकरांनी हिंदू महासभेच्या रूपानं सक्रिय राजकारणात पुन्हा प्रवेश केला. या देशातील जनता मुळात हिंदू आहे. ज्याची पितृभूमी, मातृभूमी आणि पुण्यभूमी भारत आहे, तोच या देशाचा नागरिक होऊ शकतो, असं सांगत त्यांनी कठोर हिंदुत्वाची भूमिका घेतली. हिंदूंनी शस्त्रास्त्र प्रशिक्षण घ्यायला हवं, हा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी सैनिकी शिक्षणाचा आग्रह धरला. ब्रिटिशांनी तर त्यांच्यावर अत्याचार केलेच, पण स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांना त्रास दिला. गांधी हत्येमध्ये त्यांचं नाव गोवण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यातून ते निर्दोष सुटले. हजारो क्रांतिकारकांना प्रेरणा देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन करत अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी स्वेच्छेनं प्राणत्याग केला. 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन केलं. त्या दिवशी संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की 28 मे 2023 हा दिवस एक शुभ मुहूर्त आहे. ही नवीन वास्तू आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्न साकार करण्याचं साधन बनेल. ही नवीन इमारत स्वावलंबी भारताचा सूर्योदय पाहणार आहे. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासोबतच तिथं सेंगोल देखील बसवण्यात आलं, जे सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक आहे. नवीन संसद भवन अनेक अर्थांनी खास आहे. संसदेतील लोकसभेची इमारत राष्ट्रीय पक्षी मोराच्या संकल्पनेवर, तर राज्यसभेची रचना राष्ट्रीय फूल कमळाच्या संकल्पनेवर करण्यात आली आहे. जुन्या लोकसभेत जास्तीत जास्त 552 व्यक्ती बसू शकत होत्या, मात्र नवीन लोकसभेच्या इमारतीची क्षमता 888 आसनांची आहे. जुन्या राज्यसभेच्या इमारतीत 250 सदस्य बसण्याची क्षमता होती, तर नवीन राज्यसभेची क्षमता 384 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 28 मे 2008 रोजी नेपाळनं स्वतःला प्रजासत्ताक घोषित केलं. यासह 240 वर्षांपासून सुरू असलेली राजेशाही संपुष्टात आली. नेपाळवर गुप्त घराणं, किरात घराणं, सोमवंशी, लिच्छवी आणि सूर्यवंशी राजांचं राज्य होतं. नेपाळमध्ये 1959 मध्ये संविधानिक राजेशाही व्यवस्था लागू करण्यात आली. म्हणजे पंतप्रधान लोकांमधून निवडला जाईल आणि राजा सरकारचा प्रमुख राहील. त्यानंतर देशात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 1995 मध्ये नेपाळमध्ये या व्यवस्थेविरुद्ध गृहयुद्ध सुरू झालं. अनेक वर्ष चाललेल्या या संघर्षानंतर नेपाळ हे प्रजासत्ताक बनलं. त्यानंतर नेपाळची संविधान सभा स्थापन झाली आणि 2017 मध्ये नवीन राज्यघटना लागू झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत KP शर्मा ओली पंतप्रधान झाले. नेपाळचे सध्याचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड हे आहेत. जगप्रसिद्ध कार उत्पादक फोक्सवॅगन 28 मे 1937 रोजी सुरू झाली. सुरुवातीच्या काळात ही कंपनी पूर्णपणे हिटलरच्या नाझी पक्षाच्या ताब्यात होती, कारण जर्मनी तेव्हा हिटलरच्या राजवटीत होतं. हिटलरनं फोक्सवॅगनच्या अंतर्गत तयार होणाऱ्या कारच्या डिझाईनची जबाबदारी ऑस्ट्रेलियन ऑटोमोबाईल इंजिनियर फर्डिनांड पोर्श यांच्याकडे दिली होती. कंपनीचं पहिलं कार मॉडेल 1939 मध्ये बर्लिन ऑटो शो मध्ये लोकांसमोर सादर केलं गेलं, पण नंतर दुसऱ्या महायुद्धामुळे कंपनीला आपलं कामकाज बंद करावं लागलं.
युद्ध संपल्यानंतर कंपनी पुन्हा सुरू झाली, परंतु नाझी पक्षाशी जोडल्यामुळं कंपनीला अमेरिकेसारख्या बाजारपेठेत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. पण त्यानंतर कंपनीनं बीटल नावानं आपली कार अमेरिकेत लॉन्च केली आणि कंपनीचं हे मॉडेल प्रचंड गाजलं. 28 मे 1985 रोजी युरोपियन फुटबॉल कपच्या फायनलवरून झालेल्या दंगलीत 39 क्रीडा चाहते ठार झाले होते. सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच वातावरण हिंसक बनलं. किक ऑफच्या काही मिनिटातच दोन्ही संघांचे चाहते एकमेकांकडे वळले. त्यातून झालेल्या हिंसाचारात लोकांच्या दबावामुळे एक भिंत कोसळली आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेच्या वेळी मैदानात सुमारे 58,000 प्रेक्षक उपस्थित होते. या अपघातात 350 जण जखमीही झाले. मात्र अपघातानंतरही सामना न थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला आपला अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.